अभ्यास. काल या कवितेचं स्पष्टीकरण आपण पाहिलं आणि काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आपण याच्याशी रिलेटेड जो स्वाध्याय आहे जो तुमच्या पुस्तकामध्येच दिलेला आहे आणि त्या व्यतिरिक्तही काही प्रश्न आणखीन कशा पद्धतीने याच्यावर विचारले जातील ते बघूया. आणि शिवाय तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो सब क्वेश्चन विचारला जातो तो सुद्धा आपण इथे अभ्यासूया. म्हणजे त्याच्यावर कशा प्रकारे ह्या कवितेवर प्रश्न विचारला जाईल हे सुद्धा आपण अभ्यासूया. ठीक आहे. हा तुमचा स्वाध्याय आहे. काल बऱ्याच शब्दांचे अर्थ सुद्धा आपण पुन्हा पुन्हा रिवाइज केलेले आहेत. वाक्प्रचारांचे अर्थ पाहिले, स्पष्टीकरण पाहिलंय, ओळींचं सुद्धा. ठीक आहे. पुन्हा पुन्हा आपली रिव्हिजन झालेली आहे. तर आता आपल्याला या धड्याचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय ह्या कवितेचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. इथे दिलेले प्रश्न आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण काय करूया, त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगेल की आणखीन कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. हा पहिला तुमचा जो प्रश्न दिलेला आहे, खालील चौकटी पूर्ण करा. ठीक आहे. खालील चौकटी पूर्ण करा हा आकलन कृतीवर विचारला जाणारा प्रश्न आहे. हा आकलन कृतीवर विचारला जाणारा प्रश्न आहे. तो तुम्हाला एका मार्कासाठी 2 मार्कांसाठी विचारला जातो. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात. ओके. चला पहिला आपण बघूया आता. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी. ठीक आहे. आता अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोणता आहे? पहिल्याच ओळीमध्ये तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. जेवी चंद्रकिरण चकोराशी. ठीक आहे. जेवी चंद्रकिरण चकोराशी म्हणजे ज्याप्रमाणे चंद्रकिरण चकोरासाठी महत्वाचे असतात. म्हणजे चंद्रकिरण पिऊन जगणारा तो पक्षी आहे, एक काल्पनिक पक्षी. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार? अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी म्हणजे चकोर पक्षी. ठीक आहे. पुढे आता दिलेला आहे पिलांना सुरक्षितता देणारे. आता याचं उत्तर सुद्धा तुम्हाला पहिल्याच ओळीमध्ये मिळणार आहे. जेवी चंद्रकिरण चकोराशी पाखोवा जेवी पिली अशी. पाखोवा जेवी पिली अशी म्हणजे काय? पंख, पक्षिणीचे पंख ज्याप्रमाणे पिलांसाठी सुरक्षितता देणारे असतात. ठीक आहे. म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला. पिलांना सुरक्षितता देणारे काय असतात? पक्षिणीचे पंख. पक्षिणीचे पंख कसे असतात? पिलांना सुरक्षितता देणारे असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर या चौकटीमध्ये काय येणार? पक्षिणीचे पंख. ठीक है. तुम्हाला लास्ट एग्जाम मध्ये आपकी जो लास्ट एग्जाम होगी उसमें आपको ये जो मराठी का पेपर है इसे कृति पत्रिका बोला जाता है. ठीक है. तो इस कृति पत्रिका में आपको ये जो ब्रैकेट्स वगैरह डायग्राम्स वगैरह बना के दिए जाते हैं ना, वो उसी तरह से आपको ड्रॉ करने हैं. ठीक है. अगर आपको डायग्राम टू लाइक यहाँ पे जिस तरह से ये क्वेश्चन पूछा गया है, पिलांना सुरक्षितता देणारे. ठीक आहे. आणि पुढे त्याच्या दिलेली आहे चौकटी. ठीक आहे. ती चौकटी तुम्हाला कंपल्सरी बनवायची आहे आणि त्या चौकटीमध्येच तुम्हाला आंसर तुमचं जे आहे ते लिहायचे आहे. ठीक है. आपको ये कंपल्सरी है कि जो डायग्राम्स आपके क्वेश्चन पेपर में आपको बना के दिए हैं तो वो डायग्राम्स उन डायग्राम्स के साथ ही आपको आंसर लिखना है. ठीक है. लाइक जैसे कि यहाँ पे मैंने बताया की पिलांना सुरक्षितता देणारे. तर पिलांना सुरक्षितता देणारे काय आहेत? पक्षिणीचे पंख आहेत. ठीक आहे. पक्षिणीचे पंख. या प्रश्नाचं उत्तर झालं पक्षिणीचे पंख. आता पुढे दिलेला आहे स्वतःला मिळणारा आनंद. ठीक आहे. स्वतःला मिळणारा आनंद किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की चिरकाल टिकणारा आनंद. ठीक आहे. तर चिरकाल टिकणारा आनंद कवितेमध्ये वर्णन केलेला कोणता शब्द आहे बरं त्याच्यासाठी? तर या प्रश्नाचं उत्तर थर्ड पॅरेग्राफ मध्ये किंवा थर्ड स्टांजामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. योगियादे स्वानंद तृप्ती सुखाशी विकृती पै नाही. ठीक आहे. पॅरेग्राफ असा होता, स्टांजा असा होता की उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषिते होती, योगियादे स्वानंद तृप्ती सुखाची विकृती पै नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं होतं की पाण्याचं सुख थोड्या वेळापुरती तुम्हाला समाधान प्राप्त करून देतं, पण योगी पुरुष जे ज्ञान देतात त्याच्यामुळे आपल्याला स्वानंद तृप्ती मिळते. ठीक आहे. स्वतःला मिळणारा आनंद किंवा चिरकाल टिकणारा आनंद असा तो असतो. म्हणजे याच्यासाठी ह्या शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? स्वानंद तृप्ती असा शब्द आपल्या कवितेमध्ये आलेला आहे.
ओके. पुढे व्यक्तीला सदैव सुख देणारा. ठीक आहे. आता पुढे विचारलेला आहे व्यक्तीला सदैव सुख देणारा. पूर्ण पोएम मध्ये तुम्ही जर का बघितलं तर व्यक्तीला सदैव सुख देणारा म्हणून योगी पुरुषाचीच तुलना इथे केलेली आहे पाण्याची. ठीक आहे. पाण्यापेक्षा पण योगी पुरुष कसा श्रेष्ठ हे या कवितेमध्ये काय केलेलं आहे इथे एक्सप्लेन केलेलं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या दृष्टांतातून. म्हणजे मग व्यक्तीला सदैव सुख देणारा असा कोण आहे योगी पुरुष आहे. ठीक आहे. तर ह्या चौकटीत उत्तर काय येणार मग योगी. योगी ह्याप्रमाणे हे उत्तर या चौकटीमध्ये येणार. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न जे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते की पाण्याचे अधःपतन यातून होते. पाण्याचे अधःपतन कशातून होते तर पाण्याचे अधःपतन मेघाच्या मुखातून होते. ठीक आहे. मेघमुखे अधःपतन उदकाचे देखोनी जाण अधपाते निवती जन अन्नदान सकळांची. म्हणजे मेघमुखी अधःपतन म्हणजे ढगातून पाण्याचे अधःपतन म्हणजे पाणी कशातून ढगाच्या मुखातून पडतं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मग ढगाच्या मुखातून. ठीक आहे. पाण्याचे अधःपतन यातून होते असा प्रश्न जर का विचारला तर त्याचं उत्तर काय येणार ढगाच्या मुखातून. ठीक आहे. या प्रश्नांव्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. असं नाहीये की तुमच्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारलेले तेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्या व्यतिरिक्तही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर याच्यासाठी साधीशी गोष्ट आहे. जर तुम्हाला आन्सर की मध्ये आणखीन एक्स्ट्राचे प्रश्न मिळत असतील तर ते करा. नाहीतर अतिशय उत्तम अशी ट्रिक याच्यासाठी अशी आहे जी कविता किंवा जो धडा तुम्ही अभ्यासलाय त्याच्यातून स्वतः प्रश्न जे आहे ते तयार करा आणि त्याची उत्तरं बाजूला लिहा. या पद्धतीने तुमचा सरावही खूप छान होईल. प्रॅक्टिस खूप मस्त होईल आणि लास्ट एक्झाम पर्यंत तुम्हाला खूप जास्त बर्डन येणार नाही. ठीक आहे. तर जसं या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न मी इथे तुम्हाला सांगितले. पाण्याचे अधःपतन यातून होते म्हणजे कशातून होते ढगाच्या मुखातून पाण्याचे अधःपतन होते. ठीक आहे. आता पुढे आणखीन याच्याशी रिलेटेड अजून एखादा आणि आणखीन काही प्रश्न मी तुम्हाला सांगते. श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतो. श्रवण कीर्तनाने योगी यांना कोणाला शांत करतो बरं श्रवण कीर्तनाने योगी जन म्हणजेच लोकांना शांत करतो. ठीक है. हे लास्ट आपकी जो लाइन है वहां पे दिया गया है. तैसे योगियांसी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावने जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. यातील ही जी लाईन आहे जन निववी श्रवण कीर्तने. ठीक आहे. योगी पुरुष काय करतात लोकांना श्रवण कीर्तनाने काय करतात शांत करतात. ठीक आहे. निववी निववी म्हणजे शांत करणे. श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतात म्हणजे कोणाला चौकटीमध्ये त्याचं उत्तर येईल लोकांना. लोकांना योगी पुरुष शांत करतात श्रवण कीर्तनाने. आणखीन एक प्रश्न. पाण्याची गोडी फक्त हिला सुख देते. पाण्याची गोडी फक्त हिला सुख देते. आता पाण्यासाठी बरेचसे शब्द आपल्या कवितेमध्ये आलेले आहेत. जीवन जळ उदक. ठीक आहे. तर आता काय दिलेलं आहे ही ओळ दिलेली आहे. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. ठीक आहे. ही जी ओळ आहे त्या ओळीत तुम्ही जर का पाहिलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की पाण्याची जी मधुरता असते ती रसनेपुरतीच मर्यादित असते. रसना म्हणजे काय जीभ. रसना म्हणजे काय जीभ. ठीक आहे. तर पाण्याची मधुरता रसनेपुरतीच मर्यादित असते म्हणजे जिभेपुरतीच. म्हणजे पाण्याची गोडी फक्त हिला सुख देते. हिला म्हणजे कोणाला सुख देते जिभेला म्हणजे रसनेला. ठीक आहे. तर या चौकटीमध्ये उत्तर काय येईल या प्रश्नाचं जिभेला असं उत्तर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आणखीन एक. प्रस्तुत अभंग यातून घेतला आहे. आता प्रस्तुत अभंग यातून घेतलेला असा प्रश्नही तुम्हाला विचारला जाईल. तुमची कविता पोएम जी तुम्हाला दिलेली आहे त्याच्या खाली अभंगाचं नाव जे आहे ज्याच्यातून घेतलेलं आहे तर त्याचं नाव तिथे दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकनाथी भागवत. एकनाथी भागवत या ग्रंथातून आपला हा प्रस्तुत अभंग जो आहे योगी सर्व काय सुखदाता तो घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता पुढे आपण बघूया. खालील आकृती पूर्ण करा. हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 खालील आकृती पूर्ण करा. हा प्रश्न सुद्धा आकलन कृतीवर आधारित असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न जो दिलेला आहे ऑब्वियसली याच्यामध्ये काय दिलेलं आहे याच्यामध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते डायग्राम जी आहे ते डायग्राम दिलेली आहे. यहाँ पे डायग्राम आपको दी गई है और डायग्राम में कुछ ब्रैकेट्स यहाँ पे जो है
वो ब्लैंक रखे गए हैं, उसमें आपको आंसर जो है वो लिखना है वहां पे। ठीक है, तो इसी तरह से एग्जाम में भी आपको अगर ऐसे डायग्राम दी जाती है तो आपको इसी तरह से डायग्राम बन के वहां पे आंसर जो है वो फिल करने हैं। ठीक है, योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे, ठीक आहे, योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे आता पिलांसाठी काय मग, ठीक आहे, जीवांसाठी काय महत्वाचं असतं, योग्याचे मृदुत्व सर्वांना असते त्याप्रमाणे, आणि चंद्रकिरणासाठी काय, ठीक आहे, चंद्रकिरणासाठी आपण जो दृष्टांत किंवा जे एक्झाम्पल्स इथे घेतले होते तर त्याप्रमाणे इथे त्याची उत्तरं दिलेली आहेत, ती शोधायची आहेत। ठीक आहे, तर आपण पहिले चंद्रकिरण घेऊया। चंद्रकिरण, चंद्रकिरण म्हणजे जेवी चंद्रकिरण चकोरासाठी, चकोराशी। ठीक आहे, म्हणजे काय उत्तर येणार याचं, चकोराशी। चकोराशी काय दिलेलं आहे, चंद्रकिरण सारखे दिलेले आहे। ठीक आहे, म्हणजे चंद्रकिरण कशासाठी येणार, ब्रॅकेटमध्ये तुमचं काय येणार, चकोराशी असं उत्तर येणार। ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये उत्तर येणार चकोराशी। ठीक आहे, पुढे पिलियांसी दिलेला आहे, पाखोवा जेवी पिलियांसी। ठीक आहे, पाखोवा जेवी पिलियांसी म्हणजे पाखोवा म्हणजे काय सांगितलेलं आहे, पक्षिणीचे पंख। ठीक आहे, म्हणजे पिलियांची काय कशा योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे पिलांसाठी काय आहे, तर पक्षिणीचे पंख, पंखासारखी। ठीक आहे, पक्षिणीच्या पंखासारखी पिलांना योग्याचे मृदुत्व ज्याप्रमाणे सर्वांसाठी आहे त्याप्रमाणे पिलांसाठी पक्षिणीचे पंख जे आहेत ते महत्वाचे आहेत। म्हणजे ब्रॅकेटमध्ये उत्तर काय येणार, पक्षिणीच्या पंखासारखी। ठीक आहे, किंवा पक्षिणीचे पंख असं उत्तर येणार। आता पुढे दिलेलं आहे जीवांची, जीवांची, जीवांची म्हणजे काय दिलेलं आहे, जीवन जैसे का जीवांची। ठीक आहे, जीवन, आता जीवन या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, पाणी, म्हणजे जीवांची काय आहे, योग्याचे मृदुत्व सर्वांना सर्वांसाठी आहे। ठीक आहे, त्याप्रमाणे जीवांना काय महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे, म्हणजे या ब्रॅकेटमध्ये उत्तर काय येणार, पाण्यासारखे। ठीक आहे, पाण्यासारखे जीवांची। ठीक आहे, असं उत्तर या ब्रॅकेटमध्ये येणार। ठीक आहे, ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील। आणखीन काही चौकडी तुम्हाला विचारले जाऊ शकतात की चकोराला हे हवे आणि पिलांना हे हवे, तर चकोराला काय हवे असते, चंद्रकिरण महत्वाचे वाटत असतात, आणि पिलांना काय महत्वाचे वाटत असतात, पिलांना हवे काय हवे, पक्षिणीचे पंख हवे। अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, आता पुढे आपण प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा। योगी पुरुष आणि जीवन म्हणजे पाणी, ठीक आहे, उदक म्हणजेच पाणी, जल म्हणजे पाणी, यांच्यातील फरक स्पष्ट करा। तो परीक्षेमध्ये एग्जाम में आपको जीवन इस वर्ड के लिए ये 2 वर्ड्स भी पूछे जा सकते हैं, जल और उदक। ठीक है, क्वेश्चन घुमा फिरा के पूछा जाता है, पूछा जा सकता है, लेकिन आपको ये समझना है, अगर आप ठीक से अंडरस्टैंड कर रहे हो तो आपको प्रॉब्लम नहीं आएगा समझने में। ठीक है, तो यहाँ पे अब क्या दिया गया है, योगी पुरुष आणि जीवन म्हणजे पाणी यांच्यातील फरक स्पष्ट करा, असा प्रश्न इथे विचारलेला है। मतलब क्या करने के लिए बोला है यहाँ पे, योगी पुरुष और जीवन मतलब पानी, दोनों को यहाँ पे कंपेयर करने के लिए बोला गया है। जैसे कि पूरे पोएम में हमने वही किया है, आपको पता है कवितेची मध्यवर्ती कल्पना, वहां पे भी फर्स्ट लाइन यही दी गई है की योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी इथे वर्णन केलेलं आहे। ठीक है, म्हणजेच इथे काय केलेलं आहे, कंपेयर केलेलं आहे, डिफरेंशिएट करना है हमें योगी पुरुष और जीवन दोनों को यहाँ पे। ठीक है, आता योगी पुरुष आणि जीवन यांच्यात काय फरक आहे तो आपण बघूया। आता पहिला कॉलम जो आहे तो आपल्याला योगी पुरुषाचा दिलेला आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा योगी पुरुषाचा जो पॉइंट आहे तो लिहायचा आणि नंतर जीवन म्हणजे पाण्याचा पॉइंट जो आहे तो लिहायचा आहे। ठीक आहे, कंपेयर करायचं आहे। आता योगी पुरुष काय करतो, योगी पुरुष सबाह्य निर्मळ करतो, सबाह्य आतून बाहेरून काय करतो, योगी पुरुष जो आहे तो निर्मळ करतो। ठीक आहे, हे सेकंड स्टांजा तुमचा जो दिलेला आहे त्याच्यामध्येच दिलेला आहे की जळ वरवरी शाळीमळ योगी सबाह्य करी निर्मळ। ठीक आहे, म्हणजे एक लाईन झाली,
इथे योगी पुरुष सबाह्य निर्मळ करतो. ठीक आहे. आणि जळ वरवरी शाळी मळ, म्हणजे पाणी जो आहे, जळ जो आहे तो काय करतो, वरवरचा मळ जो आहे तो क्षाळतो किंवा धुवून टाकतो. ठीक आहे. वरवरचा मळ क्षालन करतो. ठीक आहे. म्हणजे एक एक पॉइंट इथे झाला. दोघांमध्ये फरक आहे हा. योगी आतून बाहेरून निर्मळ करतो, म्हणजे सबाह्य निर्मळ करतो. आणि पाणी म्हणजे जीवन काय करतो, वरवरचा मळ जो आहे तो धुवून टाकतो. ठीक आहे. आता पुढे ऑब्विसली हे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला पूर्ण तुमची जी पोएम आहे त्याच्यातून शोधून लिहायचे आहे. योगी आदे स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै नाही, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. ठीक आहे. आता इथे 2 पॉइंट दिलेला आहे. योगी पुरुष काय करतात, स्वानंद तृप्ती देतात. ठीक आहे. योगी आदे स्वानंद तृप्ती, योगी पुरुष स्वानंद तृप्ती देतो. ठीक आहे. चिरकाल टिकणारा आनंद योगी पुरुष देतो. आणि पाणी मात्र काय करतो, तहान शमवण्याचे क्षणाचे सुख देतो, फक्त जिभेला तृप्त करतो. ठीक आहे. तहान शमवण्याचे क्षणाचे सुख असते, पाण्यामुळे जे मिळणारे सुख असते ते क्षणाचे सुख असते. आणि योगी पुरुष जो सुख देतो तो चिरकाल टिकणारा असतं, म्हणजे स्वानंद तृप्ती तो देतो. ठीक आहे. आता पुढे आहे योगी पुरुष. योगी पुरुष काय करतो, सुखाची विकृती पै नाही, म्हणजे काय सांगितलेलं आहे, सर्व इंद्रियांना काय करतो, योगी पुरुष जो ज्ञान देतो त्याच्यामुळे सर्व इंद्रिय जी आहेत ती शांत होतात. ठीक आहे. योगियाचे गोडपणा पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. ठीक आहे. सर्व इंद्रियांना योगी पुरुष काय करतो, शांत करतो, किंवा योगी पुरुषाच्या ज्ञानामुळे सर्व इंद्रिय शांत होतात. मात्र पाणी काय करतो, किंवा जीवन जो आहे तो काय करतो, उदकाची जी मधुरता ते रसनेसीची तत्वता, म्हणजे पाण्याची जी मधुरता असते ती काय करत असते, फक्त जिभेपुरती मर्यादित असते. त्याच्यामुळे फक्त तृप्तता कशाला मिळते, तर फक्त जिभेला तृप्तता मिळते, जिभेला आनंद मिळतो. आता पुढे आहे योगी पुरुष आणखीन काय करतो, तर योगी पुरुष आपलं आत्मज्ञानाने उद्धार करतो. ठीक आहे. आणि जीवन काय करतो, अन्नदान, फक्त अन्नदान देतो, म्हणजे मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाणं, अधपाते निवते जन अन्नदान सकळांची. ठीक आहे. म्हणजे अन्नदान देतो सगळ्यांना. काय करतो, पाणी जे आकाशातून खाली पडतं त्याच्यामुळे अन्नाची निर्मिती होते आणि आपल्याला अन्नदान पाण्यामुळे मिळतं. ठीक आहे. मात्र योगी पुरुष काय करतो, तैसे योगियाचे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावने जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरे. ठीक आहे. पण योगी पुरुष काय करतो, योगी पुरुष आत्मज्ञानाने सर्व लोकांचा उद्धार करतो. आत्मज्ञानाने योगी पुरुष काय करतात, सर्व लोकांचा उद्धार करतात. आणि जीवन काय करतो, किंवा जीवन किंवा पाणी काय करतो, फक्त अन्नदान करण्याचं काम करतो. ठीक आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो फरक आहे तो फरक स्पष्ट करायचा आहे. तुम्हाला कविता जी आहे ती समजली तर तुम्ही आरामात याचं स्पष्टीकरण जे आहे, किंवा याचा फरक जो आहे तो आरामात इथे करू शकता. याच्याशीच रिलेटेड आणखीन एक प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की योगी पुरुषाची वैशिष्ट्ये जी आहेत ती विचारली जाऊ शकतात. आता इथे तुम्ही हे बघू शकता की इथे तुम्हाला 2 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाईल. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला एटलीस्ट 2-2 पॉइंट्स. ठीक है. योगी पुरुष में यहाँ पे 2 पॉइंट्स और जीवन में यहाँ पे 2 पॉइंट्स लिखना कंपलसरी है. ठीक है. मतलब टोटल 4 पॉइंट्स आपके होने चाहिए दोनों कॉलम्स में, क्योंकि ये क्वेश्चन जो है आपको 2 मार्क्स के लिए पूछा जाता है. ठीक है. 2 मार्क्स के लिए ये क्वेश्चन जो है आपको अगर पूछा जाता है तो वहां पे 4 पॉइंट्स, योगी पुरुष इस कॉलम में 2 पॉइंट्स और जीवन इस कॉलम में 2 पॉइंट्स, ऐसे 4 पॉइंट्स आपको यहाँ पे लिखने हैं. अभी मैंने आप लोगों को योगी पुरुष में 4 पॉइंट्स और जीवन मतलब पानी के 4 पॉइंट्स यहाँ पे बताए, तो इसमें से 2-2 पॉइंट्स आपको कंपलसरी लिखने हैं. ओके. इससे रिलेटेड और एक क्वेश्चन इस तरह से भी पूछा जा सकता है की योगी पुरुषाची वैशिष्ट्ये. आता योगी पुरुषाची वैशिष्ट्ये काय दिलेलं आहे की योगी पुरुष सर्वांसाठी मृदू असा असतो. ठीक आहे. योगी पुरुष सर्वांसाठी मृदू असतो. त्याचप्रमाणे सर्व काळ सुख देणारा असा असतो. ठीक आहे. योगी सर्व काळ सुखदाता, म्हणजे सर्व काळ सुख देणारा असतो. योगी पुरुष काय करतो, स्वानंद तृप्ती देतो. त्याने दिलेला सुखाला, त्याच्यामुळे मिळालेल्या सुखाला विकृती नसते. ठीक आहे. म्हणजे स्वानंद तृप्ती
देणारा असतो आणि सर्व इंद्रियांना तो काय करतो, शांत करतो. ठीक आहे. इंद्रियांना सगळ्या शांत करतो आणि लोकांना काय करतो, तो श्रवण कीर्तनाने त्यांचा उद्धार करतो. ठीक आहे. आत्मज्ञानाने त्यांचा उद्धार करतो. हे सगळे पॉइंट्स जर योगी पुरुषाची वैशिष्ट्ये तुम्हाला जर का विचारली तर त्याच्यामध्ये येतील. योगी पुरुष सर्वांसाठी मृदू असतो, सगळ्यांना सर्व काळ सुख देणारा असतो, सगळ्यांना स्वानंद तृप्ती देतो, सर्व इंद्रियांना तो शांत करतो आणि आत्मज्ञानाने तो काय करतो, सगळ्यांचा उद्धार करतो. अशा प्रकारे याचं उत्तर येणार. ठीक आहे. आता पुढे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 4 मार्कांसाठी तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये शब्दांचे अर्थ जे आहेत ते विचारले जातात. ठीक है, तर असा प्रश्न तुम्हाला तो क्वेश्चन नंबर 2 जो है उसमें पूछा जाता है की खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. ठीक आहे. खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. आता इथे काय दिलेला आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. प्रश्न काय दिलेला आहे, खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. ठीक है, कवितेतील हा शब्द विसरायचा नाहीये. मतलब पोएम में से ही आपको उन वर्ड्स के मीनिंग ढूंढ के निकालने हैं. ठीक है. आपको अगर उसके दूसरे समानार्थी शब्द जो है वो पता है तो भी आपको वहां पे वो नहीं लिखने हैं. पोएम में जो दिए गए हैं ना वही वर्ड्स आपको वहां पे लिखने हैं. जब आप आंसर लिखते हो तो उस टाइम पे क्वेश्चन जो है वो ठीक से रीड करो और ठीक से रीड करके ही उसका आंसर आपको लिखना है. ठीक है. तो पोएम में से यहाँ पे आपको ये वर्ड्स जो है उसके मीनिंग जो है वो ढूंढ के निकालने के लिए लिखने के लिए बोले गए हैं. तो पहला वर्ड यहाँ पे दिया गया है जीभ. ठीक आहे. जीभ या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे, रसना. ठीक आहे, रसना हा शब्द आलेला आहे. म्हणजे जीभ या शब्दाचा समानार्थी शब्द काय झाला, रसना हा शब्द झाला. आता पाणी, पाणी, पाणी या शब्दाला कोणते 3 शब्द आलेले आहेत. ठीक आहे, जीवन, उदक आणि जळ. ठीक आहे. तर तिघांपैकी कोणताही शब्द तुम्ही लिहू शकता. इथे कोणताही एक शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे, उदक, जळ आणि जीवन. ठीक आहे. पुढे दिलेला आहे गोडपणा. गोडपणा या शब्दासाठी तुम्हाला कोणता शब्द आलेला आहे कवितेमध्ये, मधुरता. कोणता शब्द आलेला आहे, मधुरता. म्हणजे याचा गोडपणा या शब्दाचा समानार्थी शब्द काय येणार, मधुरता. आणि पुढे दिलेला आहे ढग. ढग या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे तुम्हाला, मेघ हा शब्द आलेला आहे. आणखीनही काही शब्द आहेत जसं आग, आग या शब्दासाठी अग्नी हा शब्द आलेला आहे. काम या शब्दासाठी काज हा शब्द आलेला आहे. गाय या शब्दासाठी धेनू हा शब्द आलेला आहे. आणि जमीन या शब्दासाठी धरणी हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. तर याप्रमाणे हे शब्द लक्षात ठेवायचे. ऑब्विसली हे 4च शब्द तुम्हाला विचारले नाही जाणार. आणखीनही काही समानार्थी शब्द आहेत ते सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात, जसं की मी तुम्हाला आता सांगितले. ठीक आहे. आता पुढे तुमचा 5वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन आपको दिया गया है काव्य सौंदर्य. ठीक है. आता काव्य सौंदर्य हा प्रश्न तुम्हाला आपका जब 100 मार्क्स का पेपर था बिफोर 2 years. ठीक है, 2 साल पहले ये पेपर आपका जो 100 मार्क्स का आपको जो दिया गया था तो उसमें ये क्वेश्चन स्पेशली पूछा गया था, काव्य सौंदर्य कृति. लेकिन अब ये क्वेश्चन इस तरह से नहीं पूछा जाता. ये क्वेश्चन आपको पूछा जाता है और आपको इसका आंसर जो था अलग से लिखना था. मतलब भाषिक वैशिष्ट्य इसमें आती थी, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, इन पॉइंट्स में इस तरह से आपको वो लिखना था. लेकिन ये क्वेश्चन अब आपको रसग्रहण जो यहाँ पे दिया गया है वो इस तरह से नहीं पूछा जाता. तो ये क्वेश्चन जो है आपको पुढील कवितेच्या ओळी त्यांचा अर्थ लिहा. ठीक आहे, किंवा त्यांचा अर्थ स्पष्ट करा किंवा तुमच्या शब्दात लिहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त जस्ट रेफरन्स साठी जे आहे ते पाहायचं आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे, पुढील खालील ओळींचे रसग्रहण करा. तैसे योगी असी खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरे. ठीक आहे. अशा प्रकारच्या पंक्ती तुम्हाला दिल्या जातील आणि त्या कवितेच्या पंक्ती देऊन या काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पण रसग्रहण तुम्हाला विचारलं जाणार नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग याचं उत्तर काय येणार,
ऑब्वियसली सुरुवातीला फर्स्ट पैराग्राफ अशा प्रकारचे जे प्रश्न है तुम्हारा 2 मार्क्स के लिए आपको ये क्वेश्चन पूछा जाता है, तो 5 to 6 लाइंस में आपको इसका आंसर लिखना है। तो जब आप इस तरह का आंसर, ये पैराग्राफ में आता है ये आंसर, तो इस तरह का आंसर आप जब लिखते हो तो उस टाइम पे फर्स्ट पैराग्राफ में आपको लिखना होता है जो पोएट हमारे हैं उनका नाम और जो कविता का परिचय है, ठीक है, कवितेची मध्यवर्ती कल्पना ती आपल्याला लिहायची आहे, ठीक आहे। जसं की संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केलेली आहे व योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व इथे ठसवले आहे, ठीक है। ही फर्स्ट लाइन तुमचा कोणताही क्वेश्चन इस तरह का आंसर अगर आपको लिखना है तो वहां पे आपको लिखनी है। और उसके बाद आपका जो सेकंड पैरा आएगा तो उसमें आपको क्या करना है, उसमें आपको इसका मीनिंग जो है वो लिखना है अगर वहां पे उस तरह से क्वेश्चन पूछा गया है, ठीक है। ठीक आहे, तर प्रस्तुत आता ओविन मध्ये पुढे आता काय येणार आहे की प्रस्तुत ओविन मध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात की पाण्याने ओथंबलेला ढग खाली जमिनीवर बरसतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अन्नधान्याने माणसे जे आहेत ते संतुष्ट होतात, परंतु योगी हा इहलोकात मानव रूपात जन्म घेतो आणि त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रवणाने तो काय करतो व त्याने केलेल्या निरूपणाने तो काय करतो, जनमानसांचा उद्धार करतो। श्रवण कीर्तनाने तो काय करतो, जनमानसांचा म्हणजे सगळ्याच लोकांचा उद्धार करतो, ठीक आहे। अशा प्रकारे तुमचं उत्तर येणार आणि शेवटी एक ओळ लिहायची की अशा प्रकारे योगी पुरुषाची आणि पाण्याची तुलना करून इथे योगी पुरुषाने इथे संत एकनाथांनी योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केलेले आहे, ठीक आहे। अशा प्रकारे तुमचा आन्सर इथे येणार आहे। आता पुढे दिलेला आहे योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा। पुन्हा पुन्हा जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला परत परत तेच प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे। म्हणजे उत्तरं सारखीच असतात, प्रश्न तुम्हाला फक्त फिरून फिरून विचारले जातात, थोड्या प्रमाणात तुम्हाला बदल करायचा असतो प्रश्नाच्या उत्तरामध्ये आणि उत्तर मात्र सारखीच असतात, ठीक आहे। आता इथे सुद्धा पहिला पॅराग्राफ जो आहे तो तसाच येणार की संत एकनाथ महाराजांनी योगी सर्व काळ सुखदाता या कवितेमध्ये योगी पुरुष आणि पाणी यांची सार्थ तुलना प्रस्तुत कवितेमधून केलेली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व इथे स्पष्ट केलेले आहे, ठीक आहे। आणि पुढच्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला सविस्तर जे दृष्टांत संत एकनाथांनी इथे दिलेले आहेत, वेगवेगळे दृष्टांत देऊन कशी पाण्याची तुलना केलेली आहे, ठीक आहे। जसं आपण या प्रश्नामध्ये वरील प्रश्न जो होता योगी पुरुष आणि जीवन यांच्यातील फरक स्पष्ट करा, त्याच्यामध्ये जशी तुलना केलेली होती त्याप्रमाणेच आता काय करायचंय, इथे तुलना करून आपल्याला काय करायचंय, या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय किंवा योगी पुरुष पाण्यापेक्षा कसं श्रेष्ठ आहे ते इथे दाखवून द्यायचंय, ठीक आहे। तर याचं उत्तर कसं येणार मग की योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना संत एकनाथ म्हणतात की पाणी काय करतो, वरवरचा मळ जो आहे तो धुवून टाकतो, परंतु योगी पुरुष सर्व जनांचे मन अंतर्बाह्य निर्मळ करतो, म्हणजे योगी पुरुष सबाह्य जो आहे तो आपल्याला निर्मळ करतो। पाण्याने काय केलं जातं, पाण्याने एक वेळची तहान भागवली जाते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा असा सज्जन असतो, ठीक आहे। पाण्याचे सुख जे असते ते क्षणिक असते, तात्पुरते असते, पण योग्याने दिलेले सुख जे असते त्याला विकृती नसते, ठीक आहे। तो स्वानंद तृप्ती देतो। योगी पुरुष सर्वांना स्वानंद तृप्ती म्हणजे अक्षय परमानंद देतो। पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते, ठीक आहे, परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची जी गोडी असते ती सर्व जनांच्या सर्व इंद्रियांना शांत करते, ठीक आहे। अशा प्रकारे योगी पुरुष काय करतो, सगळ्यांना स्वानंद तृप्ती किंवा सर्वेंद्रियांना शांत करतो। पाण्याने माणसाच्या पोटाची भूक भागते, परंतु योगी पुरुष जो आहे तो श्रवण कीर्तनाने माणसाच्या मनाला शांत करतो, ठीक आहे, किंवा माणसाच्या मनाचे पोषण करतो। अशा प्रकारे काय केलेलं आहे, योगी पुरुष आणि योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे या कवितेमध्ये संत एकनाथांनी उदाहरण स्पष्ट केलेले आहे किंवा पटवून दिलेले आहे। ही तुमची लास्ट लाईन येणार, ठीक आहे, की अशा प्रकारे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे संत एकनाथांनी
उदाहरण इथे पटवून दिलेले आहे किंवा स्पष्ट केलेले आहे. ठीक आहे. आता पुढे आपला शेवटचा प्रश्न इथे आहे. ऑब्विसली याच्या व्यतिरिक्त हेच प्रश्न तुम्हाला फिरवून फिरवून विचारले जाऊ शकतात. उत्तरं जी आहेत ते याची सारखीच येणार आहेत. ठीक आहे. आता तरी आपण पाहूया शेवटचा प्रश्न. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. ठीक आहे. आता काय दिलेलं आहे प्रश्न, काय आहे? योगी पुरुष आणि पाणी हे दोघंही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. ऑब्विसली इथे संत एकनाथांनी इथे सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मात्र पाणी सुद्धा महत्वाचं आहे. जर का पाणी नसेल तर जीवसृष्टी किंवा कोणीही जिवंत राहू शकत नाही. ठीक आहे. संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे इथे प्रश्न आणखीन काय विचारलेला आहे आपल्याला की योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. आता ज्याप्रमाणे मगाशी योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे ते आपण आपल्या उत्तरामध्ये स्पष्ट केलं, त्याप्रमाणे आता इथे काय करायचं आपल्याला, दोघंही सामाजिक कार्य करतात हे वेगळ्या पद्धतीने या आन्सर मध्ये तुम्हाला मांडायचं आहे. ठीक आहे. आता योगी पुरुष आणि पाणी हे दोघंही काय करतात, जनकल्याणासाठी झटत असतात. ठीक आहे. दोघंही लोकांचंच भलं करत असतात. दोघेही जनमानसाची निस्पृह अशी सेवाच करतात. ठीक आहे. पाणी पण असं काही आहे का की पाणी आपण पिलं तर पाणी म्हणतो की तुम्हाला मला त्याचा काहीतरी मोबदला द्यायला लागेल, असं कधीही होत नाही. पाणी जे आहे ते सुद्धा संपूर्ण जनमानसाची किंवा सगळ्यांची निस्पृह अशी सेवा करत असतं. ठीक आहे. पाणी हे माणसाला जीवनदायी आहे. चराचरातील प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी पाण्यामुळे जिवंत राहते. पाणी माणसाची तहान तर भागवतेच, परंतु पोटाची भूकही शमवते. पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य पिकते. पशुपक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो. पाण्यामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य संचारते. सारी सृष्टी तरारून उठते. अशा प्रकारे पाणी हे माणसासाठी किंवा मानवासाठी सामाजिक कार्य करते. ठीक आहे. आता योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व. योगी पुरुष कशा प्रकारे महत्वाचा आहे? योगी पुरुष हा या मृत्यू लोकात किंवा या इहलोकात जन्म घेतो. तपस साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो. सर्वांना तो सदा सर्व काळ सुख देतो. इंद्रियांचे ताप हरण करून त्यांना अक्षय परमानंदाची ठेव अर्पण करतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी व निर्मळ होतात. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य निस्पृहपणे करतो. ठीक है. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचंय, 3 पैराग्राफ्स में आप इसका आंसर लिखोगे. फर्स्ट लाइन में आपको लिखना है, मतलब वही कविता जो परिचय है. ठीक है. कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेचं नाव, कवितेच्या कवींचं नाव आणि एका लाईन मध्ये जस्ट त्याचं इंट्रोडक्शन की योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठी झटत असतात आणि दोघेही जनमानसांची निस्पृह सेवाच करत असतात. ठीक है. आणि उसके नेक्स्ट पैराग्राफ में आप जो पानी है, पानी किस तरह से श्रेष्ठ है, ठीक है, या फिर किस तरह से वो सामाजिक कार्य करता है, ये आप वहां पे एक्सप्लेन करोगे. और नेक्स्ट पैराग्राफ में आप योगी पुरुष किस तरह से श्रेष्ठ है या फिर सामाजिक कार्य जो है वो करता है, ये आप वहां पे लिखोगे. इस तरह से आपका आंसर जो है वो आएगा. ठीक है. तो यहाँ तक हमने किस तरह से आपको क्वेश्चन नंबर 2 में क्वेश्चंस पूछे जाएंगे, मतलब इस तरह से आपको पोएम पूरी दी जाती है और पोएम में से ढूंढ के आपको ये आंसर जो है वो लिखने पड़ते हैं. लेकिन ऐसे जो कुछ क्वेश्चंस है, ठीक है, ये लाइक आपका ओन ओपिनियन इसमें पूछा जाता है. ठीक है. लाइक यहाँ पे जो क्वेश्चन पूछा गया है, योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. ठीक है. तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तो यहाँ पे कुछ कुछ आपका कुछ हद तक आपका ओपिनियन यहाँ पे पूछा गया है. ठीक है. आपका ओन ओपिनियन भी थोड़ा सा यहाँ पे पूछा गया है, मतलब वही पोएम स्टडी करके आपको यहाँ पे आपका ओपिनियन जो है वो लिखना है. ठीक है. तो इस तरह के क्वेश्चन आपको पूछे जाएंगे. अब हमारा नेक्स्ट क्वेश्चन है, इसे जस्ट नाम दिया गया है रसग्रहण, लेकिन रसग्रहण की तरह आपको ये नहीं पूछा जाएगा. पुढील मुद्द्यांच्या आधारे कवी ही कृती सोडवा. ठीक आहे. आणि
तुम्हाला 2 कविता दिल्या जातील. ठीक आहे. याच्या आधीही प्रत्येक लेक्चरमध्ये जेमतेम मी तुम्हाला सांगितलेलं आहे कि हा प्रश्न तुम्हाला विचारला जाएगा। ये क्वेश्चन आपको टोटल 8 मार्क्स के लिए पूछा जाता है। ठीक है, ये पूरा क्वेश्चन आपको 8 मार्क्स के लिए पूछा जाता है और ये पॉइंट्स जो है वो ऑलमोस्ट सेम होते हैं। ठीक है, ये क्वेश्चन में आपको जो आपकी 7 पोएम्स है, हर एक पोएम का इस तरह से जो आंसर है वो आता ही है। मतलब इसी तरह से पॉइंट्स हैं, पॉइंट्स आपको पूछे जाते हैं और कोई भी 2 पोएम्स 7 पोएम्स में से आपको दी जाती है और दोनों पोएम में से कोई भी एक पोएम सिलेक्ट करके ये जो पॉइंट्स यहाँ पे नीचे दिए गए हैं उनके थ्रू आपको आंसर जो है वो लिखने के लिए बोले जाते हैं। इस क्वेश्चन में आपको पोएम जो है वो पोएम वहां पे पूरी नहीं दी जाती। ठीक है, यहाँ पे सिर्फ पोएम का नाम जो है वो वहां पे कंसिडर किया जाता है या फिर यहाँ पे सिर्फ पोएम का नाम आपको दिया जाता है। और जो पॉइंट्स यहाँ पे दिए गए हैं, कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ, अशा प्रकारे प्रश्न जे आहे तुम्हाला विचारले जातात। ठीक आहे, त्या आधारे तुम्हाला याची उत्तरं लिहायची असतात। ठीक आहे, आता आपण ह्या पोएमचं पाहणार आहोत। अशा पद्धतीने सगळ्याच पोएम ज्या आहेत त्या अशा पद्धतीने पूर्ण हा प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला तयार करून ठेवायचं आहे। ठीक है, आप एक चार्ट भी बना सकते हो। ठीक है, एक दूसरे से हर एक पोएम को कंपेयर कर सकते हो कि इस पोएम के जो कवि है, ठीक है, योगी सर्वकाळ सुखदाता, संत एकनाथ, अंकिला मी दास तुझा, इस पोएम के जो पोएट है वो है संत नामदेव। ठीक है, ऐसे सारे पोएम्स आप एक दूसरे से कंपेयर करके भी ये जो आंसर है वो बाय हार्ट कर सकते हो। ठीक है, याद रख सकते हो। आता ह्या कवितेचं आपण बघूया कशा प्रकारे आन्सर दिलेला आहे। योगी सर्वकाळ सुखदाता। आता योगी सर्वकाळ सुखदाता कवितेचे कवि कोण आहेत? संत एकनाथ महाराज। ठीक है, ये आपको 1 मार्क्स के लिए, ये 1 मार्क्स के लिए, ये 2 मार्क्स के लिए, ये 2 मार्क्स के लिए, ये 1 मार्क्स के लिए, ये 2 मार्क्स के लिए, इस तरह से आपको ये क्वेश्चन पूछा जाता है, मतलब टोटल 8 मार्क्स के लिए। अब आगे दिया गया है कवितेचा विषय। कवितेचा विषय आप तुमची जी मध्यवर्ती कल्पना आहे ना, तोच कवितेचा तुमचा विषय आहे। त्यामुळे मी सांगितलेलं तुम्हाला की तो फार महत्वाचा आहे। तुम्ही जी मध्यवर्ती कल्पना दिली आहे ती सुद्धा तुमच्या विषयामध्ये लिहू शकता। ठीक आहे, किंवा या पद्धतीने तुम्ही लिहू शकता की संत एकनाथ महाराजांचा हा अभंग यांनी योगी पुरुषाचे महत्व सांगणारा आहे। ठीक आहे, किंवा विविध दृष्टांतातून पाण्यापेक्षा योगी पुरुष कशा प्रकारे श्रेष्ठ आहे या कवितेतून संत एकनाथांनी स्पष्ट केलेले आहे। अशा प्रकारचा सुद्धा तुम्ही कवितेचा विषय लिहू शकता। ठीक आहे, आता पुढे दिलेला आहे कवितेत तील 2 ओळींचा सरळ अर्थ। आता हा जो प्रश्न आहे तो मात्र तुम्हाला अशा प्रकारे, इथे कवितेच्या 2 ओळी दिलेल्या आहेत, तर कवितेच्या कोणत्याही 2 ओळी विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला। इथे ज्या कवितेच्या 2 ओळी दिलेल्या आहेत त्याच तुम्हाला विचारल्या जातील असं नाहीये। ठीक है, इसमें से कोई भी लाइन्स आपको पूछी जा सकती है। ठीक है, लाइक तैसे योगियांसी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी। यहाँ पे ये 2 लाइन्स की गई है, लेकिन इसमें से इसके अलावा और भी जो लाइन्स है वो भी आपको पूछी जा सकती है, तो इस हिसाब से आपको रेडी रहना है। ठीक आहे, आता या ओळी ज्या दिलेल्या आहेत त्यांचा आपण फक्त सरळ अर्थ पाहूया, कशा प्रकारे लिहायचा ते पण तुम्हाला आयडिया येईल। योगी पुरुषाची महती सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, जेव्हा योगी पुरुष पृथ्वीवर येतो म्हणजे इहलोकात जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्याच्या ज्ञानाने, ज्ञानाच्या कीर्तनाने लोकांची मने समाधानी करतो आणि तो जनांचा उद्धार करतो। ठीक आहे, तो काय करतो? जनांचा उद्धार करतो। ओके, आता पुढे कवितेतून मिळणारा संदेश। आता कवितेतून मिळणारा संदेश जो आहे तो संदेश काय सांगितलेला आहे? योगी पुरुष, जो संदेश तुम्हाला तुमच्या कवितेमध्ये मिळतो तो संदेश तुम्हाला लिहायचा आहे। योगी पुरुष तपस साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो, त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो। योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने जी आहेत ती निर्लेप
निस्वार्थी व निर्मळ होतात. म्हणूनच योगी पुरुषांच्या सानिध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनःशांती मिळते, असा संदेश प्रस्तुत अभंगातून मिळतो. ठीक आहे. प्रस्तुत अभंगातून हा संदेश आपल्याला मिळतोय की योगी पुरुष काय करतो, माणसाची मने निर्लेप, निस्वार्थ किंवा निर्मळ, त्याने जो संदेश किंवा त्याने आत्मज्ञानाने दिलेला जो संदेश आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी आणि निर्मळ करतो. त्याच्या संदेशाने. ठीक आहे. म्हणूनच योगी पुरुषांच्या सानिध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनःशांती जी आहे ती माणसाला किंवा सगळ्याच माणसांना मिळते, असा संदेश या अभंगातून मिळतो. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आता दिलेलं आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, कविता तुम्हाला का आवडली किंवा कविता तुम्हाला का नाही आवडली याचं कारण. पण या ठिकाणी जरी तुम्हाला दिलेलं असेल कविता न आवडण्याची कारण लिहा, तरीही चुकूनही अशा प्रकारचं उत्तर नाही लिहायचंय. कविता तुम्हाला आवडली अशा प्रकारचंच शक्यतो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर कवितेतील ज्या चांगल्या गोष्टी आहेत ऑब्व्हियसली तुम्हाला तिथे त्या मांडायच्या आहेत. तुम्ही तुमचं हे उत्तर जे आहे ते स्वतः आधीच तयार करून ठेवू शकता. कारण हा जो प्रश्न आहे तो जसाच्या तसा तुम्हाला विचारला जाणार आहे परीक्षेमध्ये, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. त्यामुळे ज्याप्रमाणे तुमच्या पुस्तकात दिलेला है, आपको आंसर की में दिया गया है, जो आंसर है वो भी आप याद रख सकते हो, या फिर आपका खुद से भी आप आंसर जो है वो फॉर्म कर सकते हो. ठीक है. अब यहाँ पे क्या आंसर दिया है, यहाँ पे जो आंसर दिया गया है वो हम देखते हैं. संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. ठीक आहे. आता तुम्हाला का आवडली याच्याबद्दल इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाणी यांची प्रस्तुत अभंगात अनेक दृष्टांत किंवा उदाहरणं देऊन काय केलेले आहे, योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. पाण्याने एक वेळेची तहान भागते, परंतु योगी पुरुष काय करतो, योगी पुरुष हा सर्वांसाठी सार्वकालीन सुख देणारा असा सज्जन असतो. ठीक आहे. हे विविध ही बाब संत एकनाथांनी सोदाहरण, विविध दृष्टांतातून, विविध उदाहरणातून सोप्या शब्दात पटवून दिली आहे. त्यांनी विशद केलेले योगी पुरुषाचे महत्व थेट मनाला भिडले. ठीक आहे. ही तुमची लाईन आहे. योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व जे संत एकनाथांनी इथे विशद केलेले आहे ते थेट मनाला भिडते आणि सत्संगाने म्हणजे संतांच्या संगतीने तुम्हाला ज्याप्रमाणे शब्द बरा वाटेल, ठीक आहे, सत्संगाने किंवा संतांच्या संगतीने जीवनाचे मार्गदर्शन व मनःशांती मिळते, हे मनोमनी पटते. ठीक आहे. किंवा हे मनोमनी मला पटले, म्हणूनच हा अभंग मला आवडला किंवा हा अभंग मला आवडतो. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर जसंच्या तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा या पद्धतीने तुमचं आंसर तुमच्या शब्दामध्ये तुम्ही काय करू शकता, तयार करू शकता. इस तरह से आप आपका आंसर भी तैयार करके रख सकते हो. ये लैंग्वेज अगर आपको ज्यादा टफ लग रही है, ठीक है, जास्त कठीण तुम्हाला ही भाषा वाटते, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तयार करून ठेवू शकता. ठीक आहे. आता शेवटचा इथे प्रश्न दिलेला आहे की प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. ठीक आहे. 4 शब्द. हा प्रश्नही तुम्हाला जसाच्या तसा विचारला जाणार आहे. मी पुन्हा कविता शिकवताना तुम्हाला शब्दांचे समानार्थी शब्द जे आहेत ते पुन्हा सांगितले होते, कारण तुमचा सराव व्हावा या दृष्टीनेच. कारण हा प्रश्न सुद्धा तुम्हाला काय 4 मार्कांसाठी पूर्ण विचारला जातो. ठीक है. जैसे कि मैंने आप लोगों को बोला था कि क्वेश्चन नंबर 2 में 2 मार्क्स के लिए, क्वेश्चन नंबर 2 अ में 2 मार्क्स के लिए और क्वेश्चन नंबर 2 आ में आपको ये 2 मार्क्स के लिए पूछा जाता है. तो ये इस तरह से पूछा जाता है. ठीक है. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ आपको पहले से ही वहां पे 4 वर्ड्स जो है वो दिए जाएंगे. 2 मार्क्स के लिए आपको इनका आंसर लिखना होगा. ठीक है. तो 4 वर्ड्स यहाँ पे हमें जो दिए गए हैं वो कौन से दिए गए हैं, उदक. उदक म्हणजे
पाणी. पुन्हा तेच शब्द दिलेले आहेत जे मगाशी आपण पाहिलेले होते. तृषा, तृषा हा शब्द मात्र नवीन आलेला आहे. तृषा म्हणजे तहान. रसना, रसना म्हणजे जीभ. आणि मेघ, मेघ म्हणजे ढग. ठीक आहे. ऑब्विसली कोणतेही शब्द जे पूर्ण तुमच्या कवितेमध्ये दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही 4 शब्द तुम्हाला विचारले जातील. ठीक है. तो टोटल अगर आप आपका क्वेश्चन नंबर 2 अगर देखो तो उसमें आपको 3 पोएम जो है वो दी जाती है. क्वेश्चन नंबर 2 जो पहला सब क्वेश्चन है उसमें एक पोएम आपको पूरी दी जाती है और उसके ऊपर आपको आंसर्स लिखने के लिए बोले जाते हैं. और क्वेश्चन नंबर 2 में आपको 2 पोएम्स जो है उनके नाम दिए जाते हैं और कुछ पॉइंट्स देके उनमें से किसी भी एक पोएम का आपको वहां पे एक्सप्लेनेशन करने के लिए बोला जाता है. ठीक है. तो इस हिसाब से आपको इस तरह से प्रिपरेशन करना है. अगर इस तरह से कोई भी पोएम जो है आप स्टडी कर रहे हो, आप प्रैक्टिस कर रहे हो, तो ऑब्वियसली आपको अच्छे मार्क्स मिलेंगे. ठीक है. और अच्छी तरह से आपकी प्रैक्टिस जो है वो हो पाएगी. तुमचा सराव चांगल्या पद्धतीने होईल. ठीक आहे. आता इथे आपला जो स्वाध्याय किंवा जी एक्सरसाइज तुमच्या ज्या कवितेची आहे ती पूर्ण झालेली आहे. आता कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. अगर अब आपको इसमें कुछ डाउट है, कोई आंसर नहीं समझ में आया या फिर किस तरह से आंसर लिखना है, तो आप अभी पूछ सकते हो. You can raise your hand and ask your question. Students, those who are raising their hands, unmute yourself. Good morning, Miss. Okay, ask बेटा, ask बेटा. मिस आपने बोला कि जो है नीचे उनमें से कोई से भी आ सकते हैं, चारों भी आ सकते हैं या फिर उनमें से एक एक या दो दो आएंगे. Can you please repeat your question बेटा? यस मिस श्योर. मिस आपने बोला है कि जो 4 शब्द आपने नीचे मतलब नीचे जो लिखा है उदक मतलब पानी, ये सब तुषा मतलब तहान, वो शब्द आपने बोला कि ये शब्द आ सकता है एग्जाम में. मीन्स मतलब कि लाइन से मतलब चारों आ सकते कोई से भी शब्द या फिर ऑल्टरनेट टू आएंगे. हाँ, आपको पूरे पोएम में से कोई भी 4 वर्ड्स पूछे जा सकते हैं. ठीक है. जो पोएम आपको दी गई है उसमें से कोई भी 4 वर्ड्स आपको पूछे जाएंगे पूरी पोएम में से. ठीक है. और पूरी पोएम में से आपको आपको यहाँ पे और एक क्वेश्चन है कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. ठीक आहे. तर त्या 2 ओळी सुद्धा कोणत्याही विचारल्या जाऊ शकतात पूर्ण कवितेतून. ठीक है. पूरे पोएम में से कोई भी 2 लाइन्स आपको पूछी जा सकती है और कोई भी 4 वर्ड्स आपको वहां पे पूछे जाएंगे. ठीक है. तो वो कौन से भी हो सकते हैं. जैसे पूरे पोएम में हमने देखे थे, पूरे पोएम हमारा जब स्पष्टीकरण मैंने आपको जब दिया, पोएम का जब भावार्थ जो है वो बताया, तो उस टाइम पे बहुत सारे वर्ड्स मैंने आप लोगों को बताए थे कि उसमें से कोई भी वर्ड आपको पूछे जाएंगे. ठीक है. ओके. नेक्स्ट, और किसी को कुछ डाउट? और इसमें अगर किसी को कुछ डाउट है तो प्लीज आस्क योर डाउट. कितना बात करते उड़ जाएगा ना. कौन आता है बाबू, की बात करूंगी. उनको 1 मिनट जल्दी 1 मिनट बातचीत. यादव, अगर आपने अनम्यूट किया है आपको, तो आपको अगर क्वेश्चन पूछना है तो पूछो बेटा. ओके, आई थिंक किसी को भी कुछ डाउट नहीं है. Yes, ma'am, we can wind up. ओके, ठीक है, मैं वाइंड अप कर देती हूँ. Yes.
Thank you, Karuna ma'am. Thank you, students. Students, stay continued for the next lecture, maths lecture, within 5 minutes.